नमस्कार, आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र। फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात बातमी सविस्तरपणे। अखंडित मूर्ती दिसते ना, मूर्तीचा नाही, अक्षय होण्याच्या आधीची मूर्ती, त्याचा व्हिडिओ पण मी दाखवला। मूर्ती आवडण्याच्या म्हणजे काय करतात ना, पुरातत्व खात्याने मंदिर त्यांच्याकडे हे सगळं आहे, हे नंतरचं आफ्टर हे सगळं मूर्ती हलवल्यानंतर मला पुढचा भाग दाखवतो या ठिकाणी व्हावी सरकारी अधिकाऱ्यांवर आणि जे कोण त्यांच्या संदर्भातील असतील याबरोबरच श्री तुळजाभवानीचा जो विकास होतोय त्या विकास जरूर व्हायला हवा, परंतु पुरातन चैतन्यमयी जी वास्तू आहे ती अबाधित आणि लक्षात आणून दिले आपण वेळोवेळी प्रशासनाला। आणि आमचं तर या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे की मंदिर सरकारीकरण झाल्यानंतर त्या ठिकाणच्या व्यवस्थापनाच्या ज्या भावना असतात ना, केवळ त्या मंदिराकडे उत्पन्नाचं साधन म्हणून पाहिलं जातं। त्या ठिकाणच्या श्रद्धा, परंपरा, प्रथा या गोष्टीकडे अतिशय सेकंडरी पाहिलं जातं, दुसरं प्राधान्य दिलं जातं। असंच तुळजापूरच्या देवस्थानामध्ये या मूर्तींच्या बाबतीतलं झालेलं आहे का? आणि महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला मांडायचा आहे की हे सगळ्या गोष्टी करत असताना सर्व या ठिकाणी बसलेले हिंदुत्वनिष्ठ आहेत, संत महंत आहेत, यांनी आक्षेप घेतल्यानंतर गावातून बाहेर नेऊन ठेवलेल्या त्या मूर्ती ते म्हणतील आम्ही व्यवस्थित ठेवलेल्या होत्या, परंतु त्या ज्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या, ज्या पद्धतीने ठेवलेल्या होत्या, त्यांना सांगितल्यानंतर पुन्हा त्यांना व्यवस्थित ठेवावे लागले। हा पहिला मुद्दा। बरं, हे हलवण्याची प्रक्रिया करत असताना त्यामध्ये त्या स्थानदेवतांच्या मूर्तींमध्ये जी ब्रह्मदेवाची मूर्ती होती त्या मूर्तीला तडा गेलेला आहे, ती भंग पावलेली आहे। ही अतिशय जबाबदारीने मी आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी मांडतोय। अंतर्गत आम्हाला अशी माहिती मिळते, त्याचा एक अहवाल आम्ही मागणी केल्यानंतर तयार होतोय। त्या अहवालामध्ये ती स्थानदेवतेची मूर्ती जी आहे, ब्रह्मदेवतेची जी मूर्ती आहे, ही मूर्ती पूर्वीपासून कशी होती। आता मी तुम्हाला आज काही व्हिडिओ दाखवण्यासाठी आणलेले, काही फोटोग्राफ्स दाखवण्यासाठी आणलेले की हा विधी सुरू होण्यापूर्वी अक्षय तृतीयेच्या अलीकडे पलीकडं त्या ठिकाणचं मंदिर परिसरातच चालू असलेल्या त्या विधीच्या वेळेस त्या ठिकाणचे काही व्हिडिओ तयार करण्यात आले, त्या ठिकाणचे काही फोटोग्राफ्स घेण्यात आले। त्याच्यामध्ये माझं चुकत नसेल तुम्ही सगळ्यांनी सांगा की ती मूर्ती सुस्थितीत आहे, कुठंही दुभांगलेली नाही। मग असं असताना ती मूर्ती हलवल्यानंतर दुभांगलंय हे लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातो, ते लपवण्याचा प्रयत्न केला जातो आणि जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जातो। हे अजिबात महाराष्ट्र मंदिर महासंघ श्री तुळजाभवानी देवस्थान संरक्षक कृती समिती सहन करणार नाही, कारण ह्या देवी भक्तांच्या, हिंदूंच्या भावनांचा प्रश्न आहे आणि ह्या भावना दुखावलेल्या आहेत। दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की सगळं होऊन 2.5 महिना झालं। आज या ठिकाणी जवळजवळ 7-8 संघटनांनी या संदर्भात पत्र दिले। हिंदू राष्ट्र सेना असेल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असेल, मठ मंदिर आयाम असेल, महाराष्ट्र मंदिर महासंघ असेल, हिंदू जनजागृती समिती असेल, एवढं सगळं करून सुद्धा पुजारी मंडळ आहे या ठिकाणचं, या सगळ्यांनी करून सुद्धा आणि आणखीन काय करणं अपेक्षित आहे? या ठिकाणचे पोलीस अधीक्षक काय करतायत, जिल्हा अधिकारी स्वतः त्या मंदिराचे अध्यक्ष म्हणून हे सगळं झाकतायत का? कारवाई होणं अपेक्षित आहे याच्यामध्ये। साधा अन्य ठिकाणी छोटीशी गोष्ट झाली तर लगेच गुन्हे दाखल होतात, मग मंदिरामध्ये आहे आणि मंदिर तुमच्या अंतर्गत येतं म्हणून तुम्ही हे झाकणार आहात का? ही अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि हा मुद्दा अगदी या संदर्भात आम्ही म्हणतो सध्या अधिवेशन चालू आहे, सरकारनं हा विषय गांभीर्याने घेऊन या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवरती, संबंधित लोकांवरती कार्यवाही झाली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत। याच्या पुढे जाऊन 2.5 महिना का घालवला म्हणून सुद्धा कारवाई झाली पाहिजे, ही प्रमुख मागणी आमची या ठिकाणी आहे। आणि ही मागणी आज आपल्यापर्यंत एवढ्यासाठी आम्ही पोहोचवतो आहे, हे कळलं पाहिजे शासनाला की स्थानिक ठिकाणी नेमकं काय होतं या संदर्भात या मूर्तीची होणारी गलचाडी। हा पहिला महत्त्वपूर्ण मुद्दा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर मांडतोय मी। परवा आम्ही मंदिराचे व्यवस्थापन त्या ठिकाणी असणाऱ्या तहसीलदारांना भेटलो। तहसीलदारांची अक्षरशः उडवाउडवीची उत्तर त्या ठिकाणी होती। धक्कादायक स्टेटमेंट त्यांनी असं केलं की आमच्याकडे ह्या मूर्ती आहेत त्याचं रेकॉर्डच नाही आहे। चांगलं म्हणतो तुम्ही ऑफिशियली स्टेटमेंट करा, लोकांसमोर सांगा। ब्रह्मदेवताची आणि गणेशाच्या ह्या प्राचीन दुर्मिळ अशा मूर्ती या मंदिरामध्ये उपस्थित होत्या, परंतु याच्या बाबतीत आम्ही मंदिर व्यवस्थापकांसोबत चर्चा करण्याचा निर्णय घेतला। साधारणतः 8 तारखेला आम्हाला व्यवस्थापकांसोबत जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्यांची सर्व उत्तरे उडवाउडवीची होती की त्यांना या बाबतीत काही कल्पना नाही आहे किंवा या बाबतीत त्यांना खूप माहिती नाही, अशा स्वरूपाचे त्यांचे प्रत्येक उत्तरही त्यांच्या अशा स्वरूपात होती। मंदिराच्या परिसराच्या बाहेर ह्या मूर्ती जाणे योग्य नव्हतं, पण त्यांनी सांगितलं की आम्ही ह्या मूर्त्या व्यवस्थित करलेल्या आहेत मंदिरामध्ये वेगवेगळ्या। त्यांनी त्यावेळेस ह्या स्वरूपात सांगितलं की जो मंदिर आहे
ते पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येत नाही, त्या कारणास्तव आम्ही तिथे नेऊन ठेवतो. पण पापनस तीर्थामध्ये असणारं ते मंदिर ते पुरातत्व खात्याच्याच अंतर्गत येतं. त्यानंतर ह्या सर्व मूर्त्या मूळतः मंदिर परिसरातच कुठेतरी ठेवून त्या जे कलशामध्ये अर्घ वे देवीचा वे देवतांचा जो तेज काढण्यात आलेला आहे, तर त्या सर्व देवतांच्या त्या कलशांचं नित्यनियमानं पूजा अर्चना 2 टाईमामध्ये होणं अत्यंत आवश्यक होतं. तोही प्रकार तिथे घडत नसलेला आम्हाला दिसतो. होते हा आक्षेप ज्या लोकांनी दिलेले आहेत त्या आक्षेपावरती मंदिर संस्थांना उत्तर देणं अपेक्षित होतं की तुमच्या अशा हे मागण्या आहेत किंवा हे करता येईल, हे करता येणार नाही. कुणालाही एकाचीही हरकतीवर दखल घेतलेलं नाही, काहीच नाही. त्यांनी अगोदरच ठरवलेलं आहे की त्यांना काय करायचे ते. मग ह्याच्या अनेक वेगवेगळे आपल्याला त्याच्यात पुरावे आता देता येतील, मला मांडता येतील की मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गर्भगाभाऱ्यात 2 शिळेला तडे गेले. हे आपल्याला दिसतंय तिथं आता प्रथम दर्शनी गेले. ते तडे कसे गेले, कसे आले हे आम्हाला माहिती मिळवण्यासाठी मी माहितीचा अधिकार दाखल केला किंवा मला त्या काळात ज्या दिवसापासून तुम्ही मार्बलच्या फरशा आतल्या गाभाऱ्याच्या काढायला लागला त्या दिवसापासून ते गाभाऱ्याचं पूर्ण फरशा काढत असतानाचे व्हिडिओ शूटिंग आम्हाला द्या. तुम्ही कशा पद्धतीने कशी यंत्रणा राबवून तुम्ही त्या फरशा काढल्या ते कळलं. ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र.